जय
सखा
माऊली महाराज कापशीकर त्यांना साथ करतील आपल्या भागाचं वैभव शिवभक्तीपरायण गणेश महाराज मुरडकर सुप्रसिद्ध गायक गान कोकिळा उंच आवाज हार्मोनियम साथ आमचे अच्युतांना संवादिनीश्वर
Yeah.
आज मोठा लाभ झाला, सखा सद्गुरु भेटला. आज मोठा लाभ झाला, सखा सद्गुरु भेटला. बहुजन्मीचा क्षीण गेला. विको कमी करा. करमस्तकी ठेविला. बहुजन्मीचा क्षीण गेला, करमस्तकी ठेविला. ऐसी गुरु कृपा थोर, ऐसी गुरु कृपा थोर. केला दिनाचा उद्धार. बहुजन्मीचा क्षीण गेला, सखा सद्गुरु भेटला. जीवन म्हणे ऐसा दाता, जीवन म्हणे ऐसा दाता. नसे त्रिभुवनी शोधिता. बहुजन्मीचा क्षीण गेला, करमस्तकी ठेविला. शिवहर समुल्लेखन भिद्दये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः. तां धर्मचारिणीं शम्भो तं नमामि शिवां परम्. ॐ नमो सदाशिवा. ॐ नमो सदाशिवा. ॐ नमो सदाशिवा. ॐ नमो सदाशिवा.
देवा. नमस्कार माझा श्रोते लहान थोरा, नारी आणि नरा सर्व याती. आज मोठा लाभ झाला, सखा सद्गुरु भेटला. बहुजन्मीचा क्षीण गेला, कर्मस्थानी ठेविला. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग महान शिव परंपरेतील शिवभक्त श्री संत जीवन महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जीवन महाराज गुरुचं महात्म्य, गुरुची कृपा, गुरुचं सामर्थ्य प्रतिपादन करतात. शिवार सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार म्हणजे असा, दरवर्षीप्रमाणे चालत असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह ज्ञानयज्ञ सोहळा वर्ष जवळ 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 28वे वर्ष नाही का. 12 वर्षाचं एक बरोबर, 12 वर्षाचं एक तप. बारदोनी बोला की, मला ऐकू येणार लय आधीच. लय कीर्तन झाले तर लय गर्दा झालाय. आता हे मर्दंगाचा आवाज हे ते रोज ऐकून बरं का. आजचं म्हणणं चलो बरं, आज चांगला आहे, कमी आहे. 12 × 24 आणि 24 आणि 4 28 किती झाले? 28 वर्ष. हे 28वं वर्ष आहे. तिसऱ्या तपाकडे आपली वाटचाल चालू झालेली आहे. 4ने वाटचाल झालेली आहे. शिवार असा हा महान असणारा भगवान श्री त्रिकुटेश्वराच्या दरबारामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला आहात. आजचा 5वा दिवस. अज्ञान पामर बालकाकडे आलेली ही सेवा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सेवा आलेली आहे. भगवंताची सेवा अगदी आपल्याला वेळेमध्ये करायची आहे. शिवहर शिवहर जीवन महाराजांच्या अभंगातून गुरुचं महात्म्य प्रतिपादन करतात. आणि ज्या वेळेला माझ्या जीवनामध्ये सद्गुरूंची भेट झाली, त्या वेळेला माझं निश्चित अशा प्रकारचं काय झालेलं आहे, कल्याण झालेलं आहे. असा हा जीवन महाराजांचा अभंग अनेकांच्या कानपाठ असलेला. शक्यतो संप्रदायामध्ये जीवन महाराजांचे अभंग फार कमी प्रमाणाने आहेत. आणि सगळ्या संतांचं गुणगान सप्ताहामध्ये व्हावं याकरता वेगवेगळ्या संतांचे अभंग घेण्याची परंपरा. शिवार मन्मथ माऊलीपासून पार शेवट जीवन महाराज चन्ना महाराजापर्यंत अभंग पाठ असावे. आहे की नाही? आता हे कीर्तनकार निघालेत महाराज, काही पाठांतर नाही, काही नाही, माती नाही, निघाले कीर्तन करीत. गुरुकडे अध्ययन नाही, शिक्षण नाही, काही नाही. आणि म्हणून हा जीवन महाराजांचा अभंग आपल्या समोर आज ठेवलेला आहे. आजच्या अभंगाने महाराज स्वतःची अनुभूती अशा प्रकारची प्रकट करतात
मनुष्यानं स्वतःला अनुभूती आलेली प्रगट करत जावी. कशाची अनुभूती प्रकट करावी? ते म्हणले संसारातली. नाही का? संसारातली अनुभूती आपल्याला रोज येते. पावला पावलाला दनादन भांडे आंधळतात घरी. ही अनुभूतीच आहे की संसाराची? दन दन भांडे आदळू लागले घरामध्ये. समजावं आपण सप्ताहाला आता निघालं पाहिजे, कीर्तनाकडे गेलं पाहिजे. आता जर आपण घरी थांबलो, आपल्या डोसक्यात एक बसल्याशिवाय राहणार नाही. शिवार प्रत्येकाला कशाची ना कशाची अनुभूती आहे. प्रत्येक मनुष्याला, मग ते स्त्री असतील, पुरुष असेल, नोकरीवाला असेल, कामधंदावाला असेल, शेतकरी असेल, मजूर असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, नाहीतर महाराज असेल, प्रत्येकाला अनुभूती आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. पण संत महात्म्याचा अनुभव हा जगाच्याही पेक्षा निराळा आहे. शिवार संत महात्म्याचा अनुभव हा वेगळा आहे. तुम्हाचा अनुभव वेगळा आहे. तुमचा आमचा अनुभव फक्त आणि फक्त संसारा करताय. गड्यांना बोलू नका, इकडे बघा. फार दूरून आलो मी आज लोह्याहून, बरं काय? आणि उद्या सकाळी खूप दूर जायचंय, आनंदवाडीला, इथं जवळ. म्हणून इकडे लक्ष द्या. खूप मोठा प्रवास केलाय. संत महात्म्याचा अनुभव हा परमार्थाचा अनुभव आहे. आणि तुम्हा संसारिकाचा अनुभव फक्त आणि फक्त संसार. ल्यावे ख्यावे प्यावे असावे सदैव, हेची करी हाव संसारिक. संसारिकाला दुसरं तिसरं काही माहित नाही. रोज उठावं, स्नान करावं, पूजा नाही, माती नाही. झालं काय ताट जेवणाचं? खावं, पुन्हा कामाला जावं, पुन्हा घरी यावं, हातपाय धुवावं, पुन्हा जेवण करावं, झोपी जावं. झाला का संसार? होय चौथा कसा आहे? कुरुडगिल्या होत्या की आपण कुरुडगिला ऐकू येईना आले. ऐकू येईना आले. आता मजच अवघड आहे. असं चौकदाराकडे बघून कीर्तन केलं एका गावातलं हो महाराज. चौकदार मस्त मुंडी हलवायची. म्हणलं चौकदार आवडलं काय कीर्तन? लोक म्हणले ते भैरे आहेत. मी म्हणणं बसली वाट माझीच आता. शिवार सगळं आपण संसारामध्ये व्यस्त आहोत. धनामध्ये व्यस्त आहोत, कमाईमध्ये व्यस्त आहोत. पण एक सांगू का? लक्षात ठेवा, तुमच्याकडे धन राहू नये अशी माझी इच्छा मुळीच नाही. तुमच्याकडे फार मोठं धन असावं. किती असावं सांगू का? तुमच्याकडे धन असावं, तुमच्याकडे सोनं नाणं असावं, मोठी एवढी तिजोरी असावी, यामध्ये असणं एवढी, आणि त्यामध्ये कुंटलभर सोनं असावं प्रत्येकाच्या घरी. कसं हसू आलंय आमच्या मायाला. महाराज काय बोलालाय? 84,000 रुपये तोडा झाले. असावं सगळ्यांकडे सोनं. पण ऐका, त्या तिजोरीमध्ये सोनं असावं तुमच्या, आणि त्या सोन्याच्या बाजूला आपली शिव संस्कृती असावी. शिवार त्या सोन्याला संस्कृती नसेल तर ते सोनं निरर्थक अशा प्रकारचं दुःखदायी ठरणार आहे. आपला
घात करणार ते धन ठरणार आहे. म्हणून सोन्याबरोबर संस्कृती, धनाबरोबर संस्कृती असली पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, संत परंपरा आहे. आणि म्हणून जीवनामध्ये संत महात्म्याची संगत अत्यंत महत्वाची आहे. गड्यांनो, तूने जो कमाया है, थोडासा आधीच फाउल आहे. तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, दूसरा ही खाएगा. खाली हाथ आया बंदे, खाली हाथ जाएगा. खाली हाथ आया बंदे, खाली हाथ जाएगा. धन असावं, पण त्या धनाचा वाटा 10% वाटा शास्त्रांनी सांगितलाय. परमार्था करता, देवळा करता, संता करता, गुरु करता. 10 नाही गड्यांनो. जीवनातला 1 रुपया एखाद्या सप्ताहाला तुम्हाला तो हजारो पटीने देईल. शिवार आपली सगळी संसाराची आसक्ती आहे, ती आसक्ती संसाराची थोडी काढून कुठं लावा? परमार्थाला लावा. संसारी असावे वासुनी नसावे. संसारी असावे वासुनी नसावे. संसारी असावे वासुनी नसावे. संसारी असावे वासुनी नसावे. वेळोवेळा, थोडा तरी वेळ. संतांनी तर वेळोवेळा सांगितलं, वेळोवेळा. म्हणून हा शिवनाम, अखंड शिवनाम सप्ताह कसा आहे पहा. अखंड. ज्या नामचिंतनाला खंड नाही त्याला काय म्हणावं? अखंड. काय म्हणावं आता मला? तुम्हाला ऐकू आले की नाही मी बोललेलं? की तिथं येऊ मी मध्ये येऊन बसू काय? समोर या, समोर या माता मला. असं समोर या, पाठीमागे खाली बसायला. हे बघा, मला काय नेऊन घालायचं नाही, काय नाही. तसं बहुताल बसू नका. समोर या, समोर या. शिवार शिवार या. पुढे पुढे या. सरका पुढे पुढे. वरी कसं यावं माणसाने? आता बोलू नका. हे शिवकथेमध्ये बायाला पुढे सरका म्हणले की नाही, ते घंटावर पुन्हा बोलत बसतात. बोला म्हणलं काय नाही, समोर सरका म्हणलं. बोलायची काय गरज आहे? आमच्या बायाला थोडा टाइम भेटावा. कुठं कथेमध्ये, आरतीला, प्रवचनामध्ये, कथेत, कीर्तनात बोलायला सुरू करतात. तिला बोलायलाच टाइम मिळणार. मनुष्याचं जीवन परमार्था करता थोडं तरी द्या, हे मी सांगतोय. मुद्दा आपला 24 तास संसार चालू आहे. 24 तास संसार आहे की नाही? 24 तास संसार आहे.
पण एक सांगू का, जीवनाचं जर कल्याण करायचं असेल फक्त 15 मिनिटं द्यावं. 15 मिनिटं, 5 मिनिटं परमरश्याच्या उभ्या वाचा, 5 मिनिटं शिवपाठ वाचा सायंकाळी, आणि 5 मिनिटं ओम नमः शिवाय भजन करा. तुमचा उद्धाराला वेळ लागणार नाही. देव तुमच्या घरी शिवार. काही वेळ लागत नाही उद्धाराला, फक्त एवढं करा. म्हणून ह्या मार्ग दाखवणारे जे आहेत ते कोण आहेत? संत आहेत. जीवन महाराजांना आज स्वतःची अनुभूती प्राप्त झालेली आहे, आणि त्या आनंदापायी महाराजांनी हा अभंग या ठिकाणी रचलेला आहे. संतांचे एक एक शब्द म्हणजे फार मोठे मोलाचे आहेत, लक्षात घ्या. संतांच्या एका एका शब्दाला मोत्याची किंमत आहे. संतांच्या एका एका शब्दाला अलंकाराची किंमत आहे. संतांच्या एका एका शब्दाला सोन्याची किंमत आहे. संतांच्या एका एका शब्दाला महान रत्नाची किंमत आहे. चिंतामणी सारखी किंमत आहे. आणि तुमच्या आमच्या इळभर बोललेल्या शब्दाला नासक्या गांजरासारखी किंमत आहे. शिवहर. भाजीपाला घेतात तिळभर इकडे तिकडे. आमच्या माता मावल्या बाजारला जाव, 1.25 किलो बाजार आणतात. किलो म्हणूनच काही राहू दे की बाबा, चार राहू दे. 1.25 किलो घरी येऊन मोजायचं, 1.25 किलोच निघणार भाजीपाला. तसं आपलं बोलण्याचं माप धड इकडी नाही, धड तिकडी नाही. काहीही बोलावं, उठलं की कोणालाही काही म्हणावं. आपली वाचा पवित्र नाही, आपलं मन पवित्र नाही, आपला देह पवित्र नाही. हे सगळं पवित्र करण्याकरता हे कीर्तन साधन, हा सप्ताह नाही का? हे सगळं पवित्र करण्याकरता इथे यावं. संत महात्मे हे शुद्ध करतात, आपल्याला शुद्ध करतात. इथे येऊन नामचिंतनाच्या द्वारा, गुरुमंत्राच्या द्वारा, भस्माच्या द्वारा, विभूतीच्या द्वारा सगळं आपलं जीवन शिवमय करून टाकतात. ते संत आहेत, लक्षात घ्या. आणि त्या संतांची अनुभूती, त्या संतांचा अनुभव काय असेल, किती मोठा असेल पहा. काय अनुभव पात्र, काय अनुभव झाला जीवन महाराजांना, नाही का? आनंदामध्ये आहेत आज जीवन महाराज. का तर त्यांच्या जीवनामध्ये एक मोठा पराक्रम घडलेला आहे. मोठा पराक्रम. ते म्हणले पराक्रम, संत काय युद्धाला गेले काय म्हणलाय? नाही हो, हे जगणं म्हणजे युद्धच आहे. मध्ये विकार आहेत, षडविकार. हे आपले शत्रू आहेत. शत्रू काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, अहंकार, हे शत्रू आहेत. ह्या शत्रू सोबत आपल्याला युद्ध करायचं आहे. आणि हे युद्ध शिकवणारे संत आहेत, गुरु आहेत. आणि त्या गुरूंनी सांगितलं, माझ्या जीवनामध्ये आज मोठा आनंद झालेला आहे.
सखा सद्गुरु भेटला भेटला देवा. काय झाला आज मोठ्या अशा प्रकारचा माझ्या पदरामध्ये लाभ पडलेला आहे. लाभ कोणता लाभ पडलेला आहे? सखा सद्गुरु भेटला. माझ्या जीवनामध्ये गुरु कृपा झालेली आहे. सद्गुरूंचं दर्शन झालेलं आहे. सद्गुरूंची कृपा, सद्गुरूंचं दर्शन, सद्गुरूंची पाद्य पूजा नाही का, सद्गुरूंचं सगळी सेवा मला आज घडलेली आहे. आणि त्या सेवेला पात्र म्हणून मी आज पात्र झालेला आहे नाही का. हा भाग्याचा दिवस खरं सांगा आपल्या जीवनामध्ये कधी आलाय का? म्हणून सद्गुरूची जीवनामध्ये अत्यंत गरज आहे. सद्गुरूंची भेट म्हणजे महालाभ. सद्गुरूंची भेट म्हणजे जीवनाचं यथार्थ कल्याण. सद्गुरूची भेट म्हणजे मोक्ष. शिवहर अत्यंत महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे बघा. राहू द्या राहू द्या राहू द्या ना, उगं धरून उभं टाका त्याला. सद्गुरू आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. काय करतात सद्गुरू? हो, थोडं चिंतन सांगतो ऐका. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. काय करतात सद्गुरू जीवनामध्ये येऊन? ते म्हणले अज्ञान घालवतात नाही का. आपल्या डोळ्यामध्ये संसार रूपी भवसागराचं अज्ञान भरलेलं आहे. अज्ञान. आणि त्या अज्ञानामुळं आपल्याला सगळं जग संसारमय दिसायला लागलेलं आहे. हा फलाना, हा दिसताना, हा फलाण्या जातीचा, या फलाण्या जातीचा, हे विष आपल्या डोळ्यामध्ये उतरलेला आहे. हा पुरुष, हा स्त्री, हा लहान, हा मोठा, हा श्रीमंत, हा गरीब, हे कोणाला दिसायले? बोला की. आपल्याला दिसायले. हे जे रोग भवरोग आहे, त्या रोगामुळे आपल्याला हे दिसायला लागलेलं आहे. सद्गुरू काय करतात सांगू का? आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानांजन घालतात. ज्ञानांजन. आणि ते ज्ञानांजन घातल्याबरोबर आपल्याला डोळ्याला काय दिसायला लागतं? सगळं शिवस्वरूप दिसायला लागतं. शिवस्वरूप. शंकर जळी काष्टी भरला, शंकर जळी काष्टी भरला,
भांडी बिंबला आज म्या लक्षीले लक्षीला शंकरची शंकर. मला सांगण्यावर कुठं नाही परमात्मा, कुठं नाही परमात्मा, नाही भगवंत नाही, अशी जागाच शिल्लक नाही. काय बोलावं आणखीन? आणि लोक उगाच्या उगाच देवाच्या समोरून जाताना बिडी महाग घेतात वाशी. आता त्या महागाल्या बिडी देवाच्या समोरून जाताना बिडी महाग केल्यावर देवाला दिसना म्हणाले. हा त्या बिडीतली देव आहे की शिवहर शिवहर बिडीत देव हा मिळाले एकानं बकनाच ओढायला सुरुवात केली. आणि तसं नाही, भगवंत सगळीकडे याचा अर्थ आहे. त्याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टीचा त्याग करू नये. काही गोष्टी त्यागाच्या सांगितलेल्या शास्त्रांनी आणि काही गोष्टी आपल्याला प्राप्त करून घेण्याकरता सांगितलेल्या आहेत. बरं काय लक्षात घ्या, अशा काही गोष्टी आहेत संसारामध्ये. म्हणून हे संत महात्मे आपल्या जीवनामध्ये ही अनुभूती प्रकट करतात. जीवन महाराजांना सद्गुरूंची भेट झालेली. आज मोठा लाभ झाला. हा लाभ संसारातला नाही बरं का, कळालंय की? हा लाभ संसारातला नाही, हा लाभ परमार्थातला आहे. तुम्हा आम्हाला सगळा संसारातला लाभ पाहिजे. मला 4 मजली बंगला असावा, 25 एकर शेती असावी, आणि मग माझ्याकडे गाडी घोडी असावी. मला नातू पंतू हवेत, आणि ते सगळे नातू पंतू मला खन 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 हाणावेत म्हातारपणी. योगा असं आमचे अच्युत महाराज म्हणजे कमी समजू नका, कोणते पटीत लावा, गाणाऱ्याचा बोकनाच शिवहर. हे सगळी हुशार मंडळी आहे महाराज, गाणारी मंडळी. पुढे सांगणार आहे, थोडं ऐका, थोडं चिंतन ऐका. हा सप्ताह म्हणजे काहीतरी ज्ञान मिळवण्याकरता आहे की नाही? ज्ञान मिळवण्याकरता, आत्मसात करण्याकरता, मनुष्य देहामध्ये पालट होण्याकरता हा सप्ताह आहे. म्हणून आपण संसाराची सगळी अपेक्षा करतो, नाही का? मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला फलानं मिळावं, मला विस्तानं मिळावं. पण संत महात्म्याची काय आहे? एक तर मला देव, माझे गुरु आणि संत. आज मोठा लाभ झाला, लाभ झालेला आहे. सांगू काय, या लाभाच्या पुढे दुसरा कोणताही लाभ फिका पडतो. शिवार सखा सद्गुरु भेटला. गुरुला काय म्हटलेलं आहे? माझा सखा म्हटलेला आहे, सखा. आपले गुरु आपल्याला सखा वाटतात का हो? गुरु गावात आल्यानंतर भक्त पट्टा वळला, 3 बाऱ्या पट्टा वळला. भक्त दिसावं गुरुला. गळ्यातला इष्टलिंग खुटीवर अडकून ठेवलेला काढला आणि गळ्यामध्ये घातलेला आहे. आणि गुरु समोर येऊन आता काय त्या गुरूंचं वर्णन, गुरुची पॉलिश. नाही, हे आपलं सगळं नाटकी कार्य चालायला लागलेलं आहे. जेव्हा सद्गुरूची खरोखर आपल्याला माया कळायला लागेल, सद्गुरूचा आपल्याला गुण कळायला लागतील, आणि त्या सद्गुरूंची विभूती, सद्गुरूंचं ज्ञान आपल्याला कळायला लागेल, अधिकार कळायला लागेल,
हे खरा भाग्याचा दिवस आणि म्हणून आज भाग्य आज भागे उद्या रे आज भागे उद्या रे आज भागे उद्या रे आज भागे उद्या टाळी वाजवा महाराज यांच्याकरता टाळी वाजवा नका मोठ्यानं वाजवा की नका वाजू की नको की कसा हात फुटल की यांना प्रोत्साहन दिल्यानंतर हे फार अजून गोड गातात नाहीतर आपण जांभळ्या दिल्यावर मग ते सरळ घेतात आपलं हे खुमी आहे इथं म्हणून यांना प्रोत्साहन द्यायचं कौतुक करायचं आणि याच्याकडून चाली ऐकून घ्यायच्या ते सुंदर असे गायक वादक भेटणार महाराज सहसा आम्हाला गणेश महाराज काय सांगू आमच्या गायक वादकाची कथा एका गावाला गेलो कीर्तनाला त्यांनी विचारलं महाराज तुमच्या कीर्तनाला काय काय लागतंय म्हणला आता हे स्वयंपाकाचं सामान आहे की काय होईल हो महाराज मी म्हणलं बापा कीर्तनाला विना लागते आमच्या इण्याला तारच नाहीत हो म्हणला मी आणतो आता जाऊन भदमास कुणीकडला बर इना लागते पेटी लागते म्हणला मृदंग लागते गायक लागतात टाळकरी लागतात हार लागतंय भस्म लागतंय एवढं सांगावं लागलं टाळ लागतात आसन लागते साऊंड सिस्टम सगळं लिहूनच घेतलं त्यांना जस काय मंडपवालाच हवा आता मी सगळं लिहून घेतलं माय मावल्या गेलो कीर्तनाला 9 वाजले भजन काही सुरुवात होईना 9:15 वाजले आता कीर्तनाचा टाइम होऊन गेला ना सगळं सामान लिहून घेतलं त्याच्यामध्ये घोडी एक सांगितली होती घोडी बकवास ठेवायची घोडी ते बी लिहून घेतली होती आणि 9:15 वाजता घोडं घेऊन आले एक खरोखरचं घोडं आता म्हणलं मी हे घोडं कशाला आणले आहो आणि तुम्हीच म्हणले की महाराज घोडं लागते अरे बाबा हे घोडं नाव खरोखरच मृदंग ठेवायची घोडी ते कसली राहते म्हणला ते काय माहित नाही गडे म्हणले आम्हाला मग मी म्हणलं आता काय ह्या घोडीचं काय करू मग म्हणालाय मला बसेवन गावाने हिंडेव आता 9:30 वाजतो बरं इकून तिकून भजनाला सुरुवात होईना काय झालं 9:30 वाजले म्हणलं पाटील बघा बरं भजनाचं काय गाडी घेऊन गेलतो आता करावं लागेल काय ते आणि मग ते म्हणाले सगळ्याला सांगितलं होतं म्हणले 2-4 भजने आले पण ते मृदंगवाला आज आला नाही म्हणले काय झाले त्याला ते मोरीत पडलाय म्हणले तिकडे आता हो मला आता पक्वाजाची वाटच झाली की आता म्हणलं गावात साधारण एखादा वाजवणारा आहे काय बोलवा बाबा डोसक खाली डोस हा एक ढोलकीवाला आहे हो म्हणला एक ढोलकीवाला मी म्हणलं आणा बाबा कसं तरी काहीतरी आपलं 4 शब्द 4 प्रमाण म्हणून कसं तरी आपण कीर्तन करू दूरवरचा प्रवास
आणलं त्याला बोलून. ते तरी कुठं धड होत. काय चाललंय महाराज? आता हो, मी म्हणलं जमला जोड आता. महाराज तुम्हाला मृदंग येते? हा, नंबर येते. म्हणलं वाजवा आता. गुरु महाराज गुरु जय जय असला बोल वाजील नाही तुमच्याकडे. असं वाजू लागलं त्यानं. ढोलकी मला होता, आता काय करू? म्हणलं कस तरी गुरु महाराज झाला. आता रूपाचा अभंग. रूप सगुण सुंदर. किती जुनी चालायचा. आता नीट वाजव. टंग 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 केलं त्यानं. आता हो, मी म्हणलं जमला जोड आता. आणि असे जर गाव भेटले तर कीर्तन कसं व्हावं, भजन कसं व्हावं. शिवहर शिवहर. हे गुणवान माणसं आपल्याला भेटणं हे फार मोठं चांगलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, कौतुक करीचा. मोठं भाग्य आपल्या जीवनामध्ये आज प्राप्त झालेलं आहे, नाही का? आज भाग्य उदया आले. संत पाऊल देखिले. संतांचे पाऊल नुसते जरी त्याचं दर्शन घेतलं ना, त्याची पाद्यपूजा केली सद्गुरूंची, नाही का, काय मोठा लाभ प्राप्त होणार आहे. अरे त्या लाभाची सीमा नाही, सीमा. एवढा मोठा लाभ आहे सद्गुरूंच्या दर्शनाला. सद्गुरूने कृपा केली. सद्गुरूने कृपा केली. सद्गुरूने कृपा केली. सद्गुरूने कृपा केली. म्हातारा माणूस आमच्या गावात नाचू लागला. आता हो, मी म्हणलं सरकार की राहत आहे बाबूराव पाटील. असं काय करायला? ते हे ना चाल गाजली. शिवहर म्हातारी झोपलेली. गुरु महाराजापासून झोपली होती, आता उठली बिचारी. हे सद्गुरु कृपाच म्हणावं लागत की आता. हे ऐका 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 लक्षपूर्वक. निज वस्तू दाविली. निज वस्तू परमात्मा आहे, शिव आहे. शिवाची जीवाची ओळख करून देणारे सद्गुरु आहे, सद्गुरु. लक्षात घ्या. म्हणून त्यांना शरण जावं. नभे नभे त्या देवाचाही देव असणारे
टाळ्या वाजवायचं. गुरुदेवाचाही देव भगवंताला शिवाय भगवंताला सुद्धा गुरु शिवाय मार्ग नाही. लक्षात ठेवा. गुरुदेवाचाही देव कडो येता अनुभव. ज्याला अनुभव आलेला आहे त्याला विचारा. गुरुची कृपा. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झालेला आहे. हो. आणि लहानपण असताना 5-7 वर्षाचे भगवान आहेत. त्यावेळेला सांदीपणीच्या आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये गेले. कोण गेले? परमात्मा गेले. हा, बरोबर आहे. परमात्मा गेले. श्रीकृष्ण परमात्मा गुरुकुलामध्ये गेले. गुरुच्या चरणावर नतमस्तक झाले आणि विचारलं, सद्गुरुदेव, मला सगळं शास्त्र शिकायचं आहे. सगळे वेद, सगळे शास्त्र, सगळे अशा प्रकारचे विद्या अशा प्रकारच्या मला शिकायच्या आहेत. मला शिकवाल का? कोण म्हणाले? कोण म्हणाले? भगवान श्रीकृष्ण. सांदीपाणी ऋषींनी कृष्ण परमात्म्याला सांगितलं, देवा, सगळं तुमच्याकडून हे आलेलं आहे. सगळे वेद, सगळे शास्त्र, हे ब्रह्मांड तुम्ही पालन करणारे आहात. सगळ्या ब्रह्मांडाचं तुम्हाला सगळं मुखोद्गत आहे. कशा करता माझ्याकडे यायचंय? कोण केलं? श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं, तसं म्हणू नका देवा. मी जर आज तुमच्याकडे आलो नाही तर माझ्याकडे पाहून आचरण करणारे सद्गुरूला शरण जाणार नाहीत. शिवहर सांदीपणीला माहित होतं गुरूंना, ही साधी व्यक्ती नाही. आपल्या आश्रमामधली कोण आहे? प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहे. तरी सुद्धा कृष्णांनी सांगितल्या बरोबर गुरुनं काय केलं? स्थान दिलेलं आहे. गुरु महाराज आसनावरती बसलेले आहेत. सुदामा ब्राह्मण, सगळे त्यांचे सोंगडी, बलराम दादा गुरुकडे अध्ययन करायला लागले. सगळं अध्ययन केलं. मला काय सांगायचंय? गुरु देवाचाही देव. ज्याला अनुभव येईल त्यालाच कळेल. एक म्हणायला लागला, गुरु देवाचा देव कसा होते हो? म्हणला, मी म्हणलं, आंघोळ केली एक पाटील सकाळी, त्यानं गुरुशीला होऊन विचारला होता मला. नाही, ज्याला अनुभव अशा प्रकारचा आलेला आहे. अनुभव आले अंगा हे या जगाले परमार्थ करता 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 तेच अनुभव संतांनी सांगितले. आणि म्हणून ही सद्गुरूंची कृपा अत्यंत महत्वाची आहे. आज मोठा भाग्य लाभ झाला. सखा सद्गुरु भेटला आणि त्यांना माझ्या जीवनामध्ये येऊन काय केलं? बहुजन्मीचा
मस्तकी ठेविला बहुजन्मीचा शीन गेला. गुरु महाराजांची भेट झाली, भाग्य उदयाला आलं आणि त्यांनी फार मोठी माझ्यावर कृपा केली. लक्षात घ्या, काय कृपा केली हो? बहुजन्मीचा शीन गेला. बहुजन्मी म्हणजे किती जन्म? आता 84 लक्ष जन्म फिरक्यात, 84 लक्ष जन्म फिरक्यात आवासित प्राप्त नरदेह, आवासित प्राप्त नरदेह, आवासित प्राप्त नरदेह. हे अशी प्रमाणाची संगती लावता आली पाहिजे. कुठल्या कुठं कीर्तन करीत जाऊ नये. आता इथून लई बोलना. काही लोक कीर्तन कराले, प्रमाणाची संगती ही ना वाजू नका. आमचा स्वर बिघडून जाईल. देवीना स्वरात नाही. हे प्रमाणांची संगती. श्लोक प्रमाण, त्याला संताचं प्रमाण, एक उदाहरण. हे कीर्तन परंपरा. उगन हो माय. हे अशा प्रकारची ही संगती. किती जन्म सांगितले? 84 लक्ष जन्म फिरक्यात. हे एक झाला जन्म, दुसरा जन्म, तिसरा जन्म, चौथा जन्म, असे 84 लक्ष योनी जन्म सांगितलेले आहेत. त्यामध्ये 4 प्रकार आहेत. पुन्हा श्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज. थोडं चिंतन आहे की जवळ आहे की नाही? हे 4 प्रकार आहेत 84 लक्ष योनीमध्ये. त्यापैकी आपण मानव जे जन्माला आलो, मानव जन्माला, याच मानव जन्मामध्ये हे भक्ती करता येते. याच मानव जन्मामध्ये जीवाचा शिव होता येते. याच मानव जन्मामध्ये कोण म्हणलं भावाचं भांडण करता येते? हो, केल्यावर करता येते. पण जीवाचा शिव होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून हा जो जन्म आहे मानवाचा, हा मानवाचा जन्म अनेक जन्म फिरल्यानंतर प्राप्त झालेला आहे. अवचित प्राप्त नरदेह. अवचित सापडलेला आहे. हा नरदेह आपल्याला योगायोगानं पुण्यानं प्राप्त झालेला आहे. आणि हा जन्म प्राप्त झाल्यानंतर आता काय करायचंय? सगळ्या जन्माचा फेरा आता दुमार आपल्याला येऊ नये याच्या करता प्रयत्न करायचे. हे 84 लक्ष पहिले फिरून आलेले. मानव जन्म गेल्यानंतर पुन्हा 84 लक्ष फिरायचंय की शिवाकडे जायचंय? होय माय, शिवाकडे जायचंय.
आणि ज्याला शिवाकडे जायचं नाही त्यानं फिरत राहायचं. पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. या संसारामध्ये सारखं जन्मावं मरावं, मग पुत्र व्हावं, मुंगी व्हावं, हे व्हावं ते व्हावं, फलानं व्हावं, दिसताना व्हावं. हे जर चुकवायचं असेल तर गुरुला शरण जा, गुरु मार्ग सांगतील आणि मग काय होईल? बहुजन्मीचा काय गेला? शीन गेला. फिरून 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 आपण शिणून गेलेलो आहोत, नाही का? हे शुकाचार्य महाराज जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदि कवये मह्यन्ति यत्सूरयः तेजो वायुर्दां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. ये सत्य परमात्मा है, सत्य संत आहेत. बाकी सगळा संसार, हे जन्म मरण, हे सगळा काय आहे? फलकट तो संसार, येथे सार भगवंत. म्हणून हा जन्मोजन्मीचा दुःखाचा डोंगर आपल्या अंतःकरणामधून मुळासकट काढून टाकतात ते सद्गुरु. बहुजन्मीचा क्षीण गेला. आणि कशामुळे झालं? करमस्तकी ठेविला. माझ्या सद्गुरूंनी माझ्या डोक्यावरती कर ठेवला. कर म्हणजे कर्ज बागादारी केला नाही शिष्याला गुरुनं. असे लई गुरु आहेत बरं, सावधान. असे हे भामटे गुरु नाही. या भामट्या गुरु पासून सावधान. हे पोपटपंची करणारे, हे बाजारात बसलेले भविष्य सांगतो म्हणणारे, या भविष्य सांगणारे, कल्याण करणारे, ते बी पाठ केले. पुन्हा अजून कोरोना आला तर, फिरून आला तर हे बी हे भामटे सद्गुरु असलेले आहेत. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश्य केला कामे. या वर्षातच एक महाराज गाजलाय बघा. चक बुस असं नाही, भामटा साधू व्हायचं नाही. जे सद्गुरु खरे आहे, चिदानंद ब्रह्म शिवोहम शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ज्यांचं सगळं शरीर काया वाचा मन चित घन स्वरूप आहे, ते खरे सद्गुरु. सद्गुरूंचं लक्षण सांगितलेलं आहे. अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. हे सगळे विकार ज्यांचे निघून गेलेले आहेत, काम क्रोध मद मत्सर अहंकार, याचाच राग गेला नाही, शिष्याचा काय काढेल माती. महाराज राग दूर करा म्हणू लागले गुरु महाराज. गुरु काय म्हणले? राग दूर करा, राग दूर करा. प्रवचन चाललं रागावर रागावर. ऐका की थोडस, रागावर प्रवचन चालू आहे. राग दूर करा, राग करू नका, बोला रात्रंदिवस विवेकाला. आणि मग आता गुरुचा जबाब, ते गुरु नुसता खिसच करू लागला शिष्याला सारखं. अरे बस इथं खाली. बसला. शिष्याने विचारलं दोन चार, महाराज तुमचा राग? राग केला की म्हणले, माझाही राग केला तेव्हाच. अजून थोड्या वेळाला विचारलं गुरुला, गुरुदेव तुमचा राग गेला का? गेला म्हणाल नाही का? अजून थोड्या वेळानं विचारलं, गुरु महाराज तुमचा राग गेला काय? हो गेला म्हणाल नाही का? राग गेला की माझा? गुरु महाराज तुमचा राग गेला काय? हो
आता गुरुनं शिष्याला जे बत 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 बदलिलं माणसाल आता किती चार आता मला सांगा गेलाय का म्हणून असे सद्गुरू अत्यंत महत्वाचे आहेत. आपले सद्गुरू राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरू दिगंबर शिवाचार्य महाराज, वेदांताचार्य, काय विभूती आहे. टाळी वाजवा एकदा. आपल्या जीवनातले सद्गुरू लक्षात घ्या. काय काय विशेषत्व आहे त्यांच्या ठिकाणी, अतिशय विशेषत्व आहे. म्हणून असे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावे. काय होतं, बहुजन्मीचा क्षीण गेला, कर्मस्तकी ठेविला. पुढे काय सांगितलं, आयुष्य देठापासून भजन करायला विचार, पण तुम्ही मात्र आपले हात मस्त असे एकमेकावर ठेवून बसला. आता सर्वांनी हात वर करा, टाईट हात. हा मका वाल्या
लाज भय शंक दुराविला मान. भजनामध्ये मान नाही, पान नाही, लाज नाही, भय नाही, कोच नाही. सर्वांनी मोठं भजन करायचं, गुरुचंच भजन करायचं. हात वर, हात वर. अर्धा जर हात वरी केला अर्ध पाप जाईल आणि दुसऱ्याचं नसलेलं भुकांडीवर येईल. त्याच्याकरता उग कशाला टाईट हात वर करा. बाहेरले वट्यावरले, कट्यावरले, आट्यावरले, पायऱ्याच्या खाल्ले माणसं तंबाखू टाकून दे हातातला. हात वर करा. एकानं असा हात वरी केले, हो याच्यात तंबाखू होता, मी बघितलं खरं. गुरुदेव तुम्हारी जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो. बोला. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, महाराज तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. दिगंबर शिवाचार्य तुम्हारी जय जय हो. शिवलिंग तुम्हारी जय जय हो. जोरात टाळी, जोरात. त्रिकुटेश्वर तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. जोरात टाळी, जोरात. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. गुरुदेव खाली करा. तवाच केले काय? वा वा. हे सांगा बघा बरं किती सुंदर भजन केलंय. स्वरात भजन केले की नाही तुम्ही खरं सांगा. मरून मी ह्याच्या पोटाला या मरून एवढं गोड भजन केलं आमच्या मातामुळे पुरुष मंडळी. काही काही गावांमध्ये घोगऱ्या गळ्याचे माणसं पुढे येऊन बसतात. भजन म्हणले मना म्हणले त्याचाच आवाज थंडीवर वगारावानी मला येते काना. आता काय मला खाऊन टाकतोस की काय आणि उगाही बसला. ते असे लोक. पण तुम्ही सगळे अशा प्रकारचे काय आहात? स्वरबद्ध भजन करणारी मंडळी आहात, सुंदर आहात. आणि काय केलं आमच्या जीवनामध्ये? ऐशी गुरु कृपा थोर. गुरु कृपा थोर आहे, लक्षात घ्या नाही का? आणि म्हणून उद्या गुरु महाराज आपल्याकडे येणार आहे. सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज. बघा की मला माहित नव्हतं अभंगाचा योगायोग कसा लागला. पहा की उद्या गुरु महाराजांचं आगमन, आज गुरुचं महात्म्य. उद्या सद्गुरु माऊलींचं आगमन होणार आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे. सकाळी 11 वाजता मन्मथ जन्म सोहळा सर्वांना या ठिकाणी आनंदामध्ये करायचा आहे. सद्गुरूंचा अमृत उपदेश आपल्याला उद्या मिळणार आहे. ऐशी गुरु कृपा थोर. करी दिनाचा उद्धार
गुरुदेव पाहत नाही तो माझा शिष्य गरीब आहे, माझा शिष्य श्रीमंत आहे, माझा शिष्य अज्ञानी आहे, अडाणी आहे, माझा शिष्य शिकलेला आहे, माझा शिष्य पूजेचा विधी जाणतो, माझा शिष्य पूजेचा विधी जाणत नाही, हे गुरुला काही आहे का हो? नाही महाराज. कसाही जरी भक्त असला तरी त्या भक्ताचा उद्धार करतात ते सद्गुरु. नाही ऐशी गुरु कृपा थोर करी दिनाचा उद्धार. आणि मग काय म्हणतात शेवटच्या चरणात? जीवन भाने
गुरु बिन कोण बताय वाट, गुरु शिवाय मार्ग नाही, बडा बिकटर मघाट. गुरु बिन कोण बतावे वाट, बडा बिकटर मघाट. भ्रांति की पहाड़ी नदिया बीच, क्रोध अहंकार की लाट. गुरु बिन कोण बतावे वाट. आणि म्हणून गुरुला जीवनामध्ये महत्व आहे. जीवन म्हणे ऐसा दाता, असा देणारा जगामध्ये कोणीही नाही. नसे त्रिभुवनी पाहता, नसे त्रिभुवनी पाहता, नसे त्रिभुवनी पाहता, नसे त्रिभुवनी पाहता, नसे त्रिभुवनी पाहता.
ऐसा दाता नसे की हो त्रिभुवनी पाहता त्रिभुवनात सुद्धा असा उद्धार करणारा जीवन मुक्ती देणारा सद्गुरु आपला गुरु आहे. हा कुठेही आपल्याला मिळणारा नाही, शोधून सापडणार नाही. तो आपल्या समोर आलेले आहेत, आपल्याला दर्शन दिलेलं आहे, त्यांची सेवा घडलेली आहे. आणि म्हणून हीच सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी असा संदेश आजच्या कीर्तनातून व्यक्त करतो. आणि आजच्या या सेवेला विराम. सुंदर असे भजनी मंडळ, माता वर्ग, आमचे चौकदार मस्त आहेत बघा. चौकदार दरवर्षी येतात का? यंदाच आले. असे हे सुंदर सर्वांची साथ आमचे मदंग मार्तंड, आमचे लहू महाराज शिरशीकर. सगळी एकीकड आणि मृदंग वादक एकीकड. बरं काय, सगळ्याला घेऊन चालावं लागते हेला. आणि ज्यांचं कीर्तन सुद्धा आहे, आता टाळ आरतीच आहे, महाराजांचं टाळ आरतीचं खूप सुंदर कीर्तन आहे. कीर्तनकार आहेत, माझे परम स्नेही आहेत सगळेजण हे. आणि आमच्या महाराजाच्या आवाजाला तर बघायचं कामच नाही. बारीक आवाज, कडक आवाज आहे. हा मारुती पाटील इसरले आणि म्हणाले, म्हणजे वय झाले ना आता, वय झाले.